सत्यमेव जयते. विधिमंडळाच्या राजकारणामध्ये जसे सामान्य नागरिकांच्यासाठी काही नियम आणि कायदे असतात, अगदी त्याच पद्धतीने विधिमंडळाचे जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्यासाठी सुद्धा काही नियम आणि कायदे आहेत. यामध्ये समजा एखाद्या सदस्याला 2 किंवा 2 वर्षांपेक्षा अधिकची शिक्षा झालेली असेल, न्यायालयाने ठोठावली असेल, तर त्याचे सदस्यत्व धोक्यात येते. म्हणजे एखाद्या व्यक्तीवर एखादा आरोप होणं आणि तो आरोप होऊन ते प्रकरण न्यायप्रविष्ट होणं ही एक वेगळी बाब आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कदाचित व्यक्ती निवडणूकसुद्धा लढवू शकते. मात्र प्रकरणाचा जर निकाल झाला असेल, मॅटर जर कन्व्हिक्शनला गेलेलं असेल, तर मात्र त्यावर काय भूमिका घ्यावी, तर 2 किंवा 2 वर्षांपेक्षा अधिकचा जर शिक्षा सुनावली असेल तर निश्चितपणे मंत्रिमंडळात तर ती व्यक्ती राहतच नाही, पण त्या व्यक्तीची आमदारकीसुद्धा रद्द होते. माणिकराव कोकाटेंच्या संबंधाने प्रकरण साधारण 1997चं प्रकरण आहे आणि 2025ला त्याचा निकाल आला आहे 30 वर्षांनी. 30 वर्षांनी त्याचा निकाल येतो आणि त्याच्यात तात्काळ माणिकराव कोकाटे हायकोर्टामध्ये धाव घेतात आणि एका दिवसात, म्हणजे निकाल लागला त्याच दिवसात त्याच वेळी त्यांना तिकडे जामीनही मिळून जातो. आता ते पुढचा खटला लढत राहतील आणि पुढचा खटला लढत असताना कदाचित पुन्हा अजून 10-15 वर्ष तिथे लागतील. मग हायकोर्टातनं पुन्हा सुप्रीम कोर्टात जाताना पुन्हा 10-15 वर्ष जातील. कारकीर्द फार व्यवस्थित मजेत चालेल. अशाच पद्धतीने आपल्याकडे वाया सुरत गुवाहाटी गेलेल्या लोकांची सुद्धा कारकीर्द अतिशय सुरक्षित राहील आणि सुरक्षित पद्धतीने त्यांना त्यांची कारकीर्द पूर्ण 5 वर्ष पूर्ण करता आली. मंडळी, या सगळ्या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात. माणिकराव कोकाटेंच्या संबंधाने जर आज निकाल लागला असेल तर निश्चितपणे माणिकराव कोकाटेंचा राजीनामा व्हायला हवा. पण राजीनामा घ्यायचा कोणी? तर राजीनामा घेण्याची सगळी जबाबदारी आहे ती मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची. मात्र जर तुम्ही काळजीपूर्वक नीट बातम्या बघितलेल्या असतील आणि त्या बातम्यांचं नीट वार्तांकन ऐकलं असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की या वार्तांकनामध्ये बाकी सगळ्या गोष्टी मांडल्या जातात, मात्र मंत्रिमंडळात सामावून घेण्याचा निर्णय किंवा मंत्रिमंडळातून बाहेर काढताना त्याचा राजीनामा घेण्याचा अधिकार ज्या मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना आहे, त्या फडणवीसांना मात्र कायम एका सेफ झोनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. फडणवीस जितके सेफ राहतील त्यांना सेफ ठेवून बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करून आणली जाते.